सोलापूर एसटी स्टँडवरील अस्वच्छतेवरून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी कारवाई केली। आठवडाभरात सुधारणा करण्याच्या सूचनेनंतरही परिस्थितीत बदल न झाल्याने त्यांनी आगार व्यवस्थापक उत्तम जोंधळे यांना जागेवरच निलंबित केले। सरनाईक म्हणाले, स्वच्छता नसेल तर कार्यवाही अपरिहार्य आहे। राज्यभरातील एसटी स्टँडसाठी आम्ही हॉटलाईन नंबर सुद्धा जाहीर केले आहेत। विद्यार्थी आणि प्रवासी थेट तिथे तक्रार करू शकतील। लोक येऊ द्या। एसटी महामंडळ कुठल्याही गोष्टींसाठी जर अशा काही तक्रारी असेल तर सक्षम आहे। एसटी महामंडळाला त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या जर त्यांनी केल्या तर त्याच्यावर कारवाई एसटी महामंडळ करेल ना। ठेकेदारावरती कारवाई करणार आहेत नाही, आता बघा, ह्या अहवाल मी मागवलाय। अहवालामध्ये जो दोषी आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई केली। राजकीय प्रश्न अमित ठाकरे आदित्य ठाकरेंना भेटायला शिवाजी पार्कला गेले। ह्या बातम्या आता आम्ही गेल्या दीड महिन्यापासून ऐकतोय। हे कुटुंब आहे, शेवटी कुटुंबामध्ये एक दुसऱ्याच्या सुखादुःखामध्ये जर जायचं असेल तर त्यांना जायला देऊ नये का? द्यायला पाहिजे। शेवटी आमच्यामुळे हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, त्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे। राजकीय गोष्टीकडे ह्या गोष्टीला बघू नये असं मला तरी वाटतं। एका ठिकाणी दोन भाऊ एकत्रित आहेत, मात्र दोन भाऊ राणे कुटुंब जे आहेत ते मात्र भांडण करताना दिसत आहेत। ते भांडण करत नाहीयेत। शेवटी जर काय निलेश राणेंच्या मतदारसंघामध्ये पैशाचं वाटप काही होत असेल आणि अशा तक्रारी त्यांच्याकडे आल्या असेल, तशी जर माहिती त्यांना मिळाली असेल तर त्यांनी ती माहिती पोलिसांना दिली, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली, निवडणूक आयोगाकडे दिली।